नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या एम एच अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणखी एका नवीन जिल्ह्याची फायनल सिलेक्शन लिस्ट जाहीर झालेली आहे। लगेचच पाहून घ्या कोणता जिल्हा येते। त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्याने लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इतरही जिल्ह्यांची आपल्याला कट ऑफ फायनल सिलेक्शन लिस्ट आपल्या चॅनलवरती पाहायची आहे। लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपण पाहतोय वर्धा जिल्ह्याची फायनल सिलेक्शन लिस्टचा कट ऑफ जो आहे तो जाहीर झालेला आहे। आपण लगेच बघूयात कट ऑफ कोणत्या कॅटेगरीचा किती लागला आहे ते। आपल्यासमोर सुरुवातीलाच एस सी कॅटेगरी, त्या आडव्या लाईनला कॅटेगरीज दिलेले आहेत आणि इथे समांतर त्यांचं आरक्षण दिलं आहे त्या कॅटेगरी वाईज। ठीक आहे, आपण बघूयात एस सी कॅटेगरीमध्ये जनरल पुरुषांचा कट ऑफ लागलेला आहे 128, तर महिलांचा कट ऑफ लागलेला आहे 115चा। त्यानंतर आपली पुढची कॅटेगरी आहे एस टी कॅटेगरीमध्ये जनरल पुरुषांचा कट ऑफ लागलेला आहे 118, तर महिलांचा कट ऑफ गेलेला आहे 112वरती। त्याचप्रमाणे पुढची आपली कॅटेगरी आहे एन टी बी पुरुषांसाठीचा कट ऑफ लागलेला आहे 132, तर महिलांचा कट ऑफ 121 गेलेला आहे। आपली पुढची कॅटेगरी आहे ओ बी सीमध्ये पुरुषांचा कट ऑफ गेलेला आहे 131 आणि महिलांचा कट ऑफ गेलेला आहे 121। पुढे आहे ए सी बी सी पुरुषांचा कट ऑफ गेलेला आहे 131, तर महिलांचा कट ऑफ 118। त्यानंतर ई डब्ल्यू एसमध्ये पुरुषांचा कट ऑफ 117वरती गेलेला आहे आणि महिलांचा कट ऑफ गेलेला आहे 91 मार्क्सवरती। खूपच कमी असा कट ऑफ लागलेला आहे इथे ई डब्ल्यू एस। प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमी कट ऑफ लागतो यावर्षी ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा। आणि ओपनचा कट ऑफ बघतोय आपण आता। ओपनचा कट ऑफ पुरुषांसाठी गेलेला आहे 132 आणि फिमेल रिझर्वेशन जर पाहिलं तर 123 कट ऑफ गेलेला आहे ओपनचा। हा कट ऑफ आहे वर्धा जिल्ह्याचा। इतरही जिल्ह्यांचा आपल्याला कट ऑफ आपल्या चॅनलवरती बघायचं आहे, तर त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। धन्यवाद मित्रांनो।